नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. शिवसेना निकाल या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून निकाल कधी लागणार हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. हा व्हिडिओ यासाठी की काल सुद्धा सुनावणी होती आणि यात अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत. त्यावर नक्कीच आपण चर्चा करूया. तसेच जर हायलाइट सांगत झाली, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगत झाला तर अंतिम सुनावणी, कालपासून अंतिम सुनावणी ही सुरू झालेली आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आता सुरू झालेले आहेत. सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे, यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद केलेला आहे. त्यातील मुद्दे सुद्धा आपण नक्कीच नोट करून आणले आहेत. तसेच भरपूर काही गोष्टी आहेत. नक्कीच व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, परंतु मुद्देशीर असणार आहे. त्यामुळे नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघावा. सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर जून 2022 ही तारीख सांगणं अत्यंत महत्त्वाची आपण म्हणू शकतो. जून 2022 मध्ये शिवसेना फुटली, शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर जर बघायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार तसेच खासदारांना वेगळा गट त्यांनी स्थापन केला. त्यानंतर जर बघायचं झालं तर आपलाच पक्ष म्हणजे खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून, यांच्या गटाकडून करण्यात आला. आता जर आपण बघितलं तर वकील उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर व तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्या भूमिकेवर बोट दाखवत संपूर्ण प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. त्यावर नक्कीच मुद्देसूद गोष्टी आहेत, त्या आपण बघणार आहोत. भरपूर काही गोष्टी आहेत. आता जर आपण बघितलं तर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात घटनापीठाकडे गेलेलं आहे. आता हे भरपूर 2 ते 2.5 वर्षापासून यावर निकाल सुनावणी चालू आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनीच घ्यावा असं घटनापीठानं मागे म्हटलं होतं. आता हे जर आपण बघितलं तर जानेवारी, आता ही संपूर्ण घटनाक्रम आपण नक्कीच बघूया. तर जानेवारी 2024 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे व तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे संपूर्ण आमदार हे पात्र असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. आता यानंतर बघायचं झालं तर निवडणूक आयोगाने शिवसेना, यानंतरची गोष्ट आपण म्हणू शकतो की निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव, तसं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह फेब्रुवारी 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलं. त्यानंतर जर बघायचं झालं, आपण संपूर्ण हे घटनाक्रम बघतोय. आधी खरं पाहिलं तर संपूर्ण आमदार हे पात्र असल्याचा निर्णय हा राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह, हे संपूर्ण पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा आहे, हे संपूर्ण निर्णय दिला. त्यानंतर जर बघायचं झालं तर पुढची स्टेप ही झाली की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगानं दिलं. परंतु त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला होता पक्षासंदर्भात, त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणं, ही लगेचच प्रोसेस त्यांनी केली. आता नक्कीच यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा महत्त्वाचा मुद्दा हाच होता की एकनाथ शिंदे यांना जो पक्ष दिलाय किंवा शिवसेना हे नाव दिलंय यावर स्थगिती आणावी. परंतु जर आपण पाहिलं तर पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. का? कारण सुद्धा आपण बघितलं होतं की जोपर्यंत उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह व तसेच नाव हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला वापरण्याची परवानगी देण्यात आली. ही संपूर्ण घटनाक्रम आपण बघतोय. त्यानंतर जर बघायचं झालं तर परत एकदा मागणी करण्यात आली होती की शिवसेना या संदर्भातला जो निकाल आहे तो तातडीने लागावा. ही परत एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मागणी करण्यात आली होती. यामागचं कारण होतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं पाहिलं तर ही मागणी करण्यात आली होती. कारण नक्कीच मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. भरपूर काही गोष्टी होत्या, भरपूर काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, त्यामुळे त्यांनी ती मागणी केली होती. परंतु ती सुद्धा तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. आता ह्या संपूर्ण घटना होत्या, या संपूर्ण गोष्टी घडलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला माहिती असेल, भरपूर दिवस झाले, नक्कीच विसरले असेल की कधी निकाल होता, काय गोष्टी होत्या, कधी वेगळे झाले, संपूर्ण काही गोष्टी होत्या. आता अंतिम सुनावणी ही सुरू झालेली आहे.
खरं पाहिलं तर 30 म्हणजे कालपासून म्हणू शकतो, काल परवापासून 30 जूनपासून खरं पाहिलं तर ही अंतिम सुनावणी सुरू झालेली आहे. अंतिम निकाल हा सुप्रीम कोर्टाकडून देण्यात येणार आहे. आता दोन्ही बाजूने खरं पाहिलं तर युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि सुरुवातीचा सर्वप्रथम हा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुरू केलेला आहे. त्यांनी मुद्दे इथे मांडलेले आहेत, ते सुद्धा आपण पुढे बघूया. नक्कीच व्हिडिओ थोडासा मोठा तर होणारच आहे, कारण पूर्ण मुद्दे हे भरपूर मोठमोठे मुद्दे आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता जर आपण बघितलं तर जसं आपलं वाक्य होतं की कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केलेला आहे, त्यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते होते ते आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढे काय गोष्ट घडली आणि पुढील सुनावणी हे सुद्धा आपलं बाकी आहे. तर सुरुवात करूया. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यानंतर 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे अत्यंत महत्त्वाचं. त्यानंतर बघायचं झालं तर 2018 मध्ये रीतसर पक्षांतर्गत निवडणुका पार पडल्या. हे संपूर्ण गोष्टी कोर्टामध्ये मांडण्यात आलेल्या आहे, पार पडल्या. त्यानंतर या सर्व निवडणुकाचे पुरावे कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये सादर केले. त्यानंतर पुढे जर बघायचं झालं तर 2018 मध्ये एकनाथ शिंदे यांची गट नेतेपदी नियुक्ती स्वतः उद्धव ठाकरे यांनी केली. असं वाक्य, असं पूर्ण हे महत्त्वाचे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडले. त्यानंतर पुढे बघायचं झालं तर 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, असं सुद्धा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. आता पुढे जर बघायचं झालं तर ते हे सुद्धा म्हटले की केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाची दुरुस्ती केलेली घटना मान्य न करता फक्त विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळावर एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचं चिन्ह आणि नाव दिलं, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचं चिन्ह गेलं. वास्तविक 2018 मध्ये दुरुस्त केलेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती, पण केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेबाबत विचार केला नाही, अशी स्थिती आहे. एकनाथ शिंदे हे पक्षातल्या अनेक नेत्यांपैकी एक नेते होते, असं घटनेत स्पष्टपणे लिहिलेलं असताना सुद्धा आयोगाकडून पक्षप्रमुखांना डावलण्यात आलं. असं एक प्रकारे संपूर्ण युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी केला. आता जर आपण बघायचं झालं तर आता सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं दोन्ही बाजूंना पुढील युक्तिवादासाठी आवश्यक कागदपत्रांचे संकलन सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे. पुढील सुनावणीसाठी खंडपीठानं दोन्ही बाजूंना पुढील युक्तिवादासाठी खरं पाहिलं तर आवश्यक कागदपत्रांचे संकलन सादर करण्याचं निर्देश दिले आहे. आता अत्यंत महत्त्वाचं की पुढील सुनावणी कधी, तर 4 ऑगस्टला शिवसेना निकाल संदर्भात 4 ऑगस्टला पुढील सुनावणी आहे. अगदी काही दिवसांमध्ये आपण म्हणू शकतो, कारण ही अंतिम सुनावणी आहे. लवकरात लवकर निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते. आता या सुनावणीत एकनाथ शिंदे यांचे वकील काय युक्तिवाद करतात पुढील येणाऱ्या सुनावणीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्याला कसं काउंटर करतात हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याच्या सुद्धा खाली एक लाईन मध्ये सांगायचं झालं तर काय निकाल लागतो हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर हा संपूर्ण घटनाक्रम नक्कीच वेगवेगळे व्हिडिओ आपण बघतोय. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. शिवसेना संदर्भात वेगवेगळे गोष्टी सांगण्यात येत आहे, परंतु आता अंतिम निकाल लवकरात लवकर लागण्याची शक्यता वर्तवली जाते. तर तुम्हाला काय वाटतं? जनतेत सांगणं गरजेचं आहे, जनतेत प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? काय निकाल सुप्रीम कोर्ट लावणार? नक्की कमेंट करावी. तसेच सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.